विज्ञान केंद्र में आप सबका स्वागत है। आज हम न्यूट्रिशन गार्डन या किचन गार्डन, ये टोमेटो सब्जी है जो हर दिन अपने घर में लगता है। और किचन गार्डन का जो फोकस है उसमें डेली हमको जो सब्जियां है, जैसे भिंडी हम देख रहे हैं, भिंडी भी लेते हैं, या मिर्च का ही हरी मिर्च भी हर दिन डेली हमारे किचन में न्यूट्रिशन गार्डन में त्याच्यामुळे त्याच्यावरती कीड कॉन्सन्ट्रेट होईल किंवा तिथं येईल आणि ह्याच्यावर आपलं फवारायची जास्त गरज पडणार नाही। तर असा आपल्याला इको फ्रेंडली स्ट्रक्चर तयार करायचं आहे की जेणेकरून एका प्लॅन्टचा सपोर्ट दुसऱ्या प्लॅन्टला होईल, ज्याला आमच्या दृष्टीनं मित्रकिडी आणि शत्रुकिडी याचा म्हणतो। मित्रकिडीचा वापर आपण ती शत्रुकिडीला मारण्यासाठी करतो, तसं इथं एक प्लॅन्टचा वापर आपण दुसऱ्या प्लॅन्टला सपोर्ट देतो। तर अशा पद्धतीनं हे किचन गार्डन आपल्याला व्यवस्थित करायचं। याच्यामध्ये पुढं जाताना अजून काही ट्रॅप्स लावण्याचा असेल किंवा लाईट ट्रॅपचा वापर करण्याचा असेल किंवा स्टिकी ट्रॅपचा वापर करण्याचा असेल, तर ह्या गोष्टी पुढे चालून आपल्याला जशी आवश्यक लागणार तसंच आपण याचं नॉलेज सांगत राहणार। मला वाटतं की ह्या गोष्टी जर शिकलं तर तुम्हाला बरेचसे तुम्ही करा, जेणेकरून ह्या फवारलं नाही माझं अजून काय। छान आलंय पण फक्त पेरणीचं बघूया चला. समजासाठीच केलेलं आहे की इथंच काढून कुठून भेंडी तर वेल फक्त काय करा, फक्त वर असं चढवा, हा विळवून ना सगळं पहिल्यांदा करा। छान आले, बाकी काय अडचण नाही। फक्त हे आपण हे जे लावलेलं आहे ना, चवळी चवळी करा बघा तर। छान वाटायला लागलं। भाजीपाला घरचा मिळाला, त्याला खत नाही सरकारी, आपला गाव खतावर आलंय हे सगळं। फवारण्या काय केल्या का? फवारणी काय सुद्धा नाही, काय नाही। इथलं शेणखत वाहून आलेला ह्याच्यात इतर आमच्या रानात काही होतं का मम्मी पहिलं गुरं सोडत होती। आणि आता कसं वाटतं, काय काय भाजीपाला विकत आणता येतो तुम्ही? काहीच आणत नाही, काही सुद्धा आणलं नाही काल। आता इथं सगळं खाय पुरतं आहे। किती पैसे वाच, किती जायचे पैसे तुमचे? आठवड्याला 100, 125, 150 रुपये तर नीट भाजीपाल्याला सोडावं लागतं। 200 रुपये कोथिंबीर, शेपा, पालक, मेथी, दोडका, भेंडी आणायचं म्हणल्यावर जाते ते 150 रुपये सहज। काय लागतंय 20 रुपये पाव किलो, 20 रुपये पाव किलो एखाद्या म्हणजे आठवड्याचं तुमचे 150-200 रुपये वाचले। सहज वाचलं। सध्या वाचलं 100, अजून 200 वाचायचे तर भेंडी चालू व्हायचे, टमाटे नुसत्या भाज्या आल्या त्या आता। गवारीची शेंग आणि दुसऱ्यांना पण दिलं असेल की काही शेजारी पाहिजे सगळ्यांना वाचतोय ना। तिने केली आणि दिली काय म्हणते ती आमची जाऊबाई म्हणजे बाया कुणी आमची भाजी चालू आहे तिथे, फक्त ती सांगा दुसरं की महत्वाचं दिले म्हणून बाबा त्याचं। कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे। आम्ही या गावात 30-35 बागा केलेल्या आहेत, परसबागा केलेल्या आहेत आणि त्यात आम्ही भाजीपाला पिकवतो। आठवडा बाजाराचं आमचं जायचं बंद झालं,